तर मित्रांनो, रात्रीची वाजत 1 आणि मी आता स्टडी करतोय. तुम्ही समोर बघू शकताय. तर मी माझा तो रोजचा दिवस चालू आहे, स्टडी चालूच आहे, कारण की माझी 5 तारखेला एक्झाम आहे. सो मला तर स्टडी करायला लागेल. रात्रभर मी 3 वाजेपर्यंत स्टडी करेल, त्यानंतर मग झोपून टाकेल. ठीक आहे. तर तुमचं काय चाललंय मित्रांनो? तुम्ही तर आरामात रील्स स्क्रोल करत बसला असाल किंवा झोपला पण असाल. ठीक आहे. तुम्हाला ही रील तर सकाळी दिसणार आहे माझी. तर तुम्ही काय आरामात आहे. हो, आम्हाला तर करायला लागतात कामं वगैरे, सगळं करायला लागतात. कामं मॅनेज करायला लागतात, परत स्टडी करायला लागतो, परत झोप सरळ घ्यायला लागते. तर आता मी विचार केला की झोप जी माझी आहे 7 तासाची झोप मी ती कमी करून 5 तासाची करणार आहे. कारण की आपल्याला परत ह्या त्या वयामध्ये एवढे स्ट्रगल करायचं तर मित्रांनो, लाईफमध्ये पुढे जाऊन मोठं काहीतरी करायचं असेल ना, तुम्हाला असं एवढं स्ट्रगल करायला लागेल की झोप तुम्हाला दिसायला आली पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हालाच वाटत की बाई सोशल मीडिया इन्फ्लुएन्स करायसाठी जेव्हा तुम्ही कॅमेरा घेऊन बाहेर जात असाल तर तुम्हाला 4 लोक काय बोलतायत पब्लिकमध्ये बिंदास जा, कोण काही बोलत नाही. 4 दिवस तुम्हाला टॉन्ट मारतील, 4 दिवस तुमच्यावर हसतील, 4 दिवस 1 महिना, कमीत कमी 1 वर्ष सोडून द्या, 1 महिना त्याच्यानंतर तुम्हाला कोण ओळखणार नाही. कारण की ते कोण आहेत तुम्हाला माहिती नाही, अननोन लोक असतात. तुमची जर रोजच्या दैनिक जीवनातले असतील तर ते काय तुम्हाला सपोर्टच करणार. ते नंतर नाही स्टार्टिंगला कोण पण तुम्हाला सपोर्ट करणार नाही. ठीक आहे. समज तुम्हाला काम करताना कन्सिस्टन्सी न करा आणि फोकस ठेवा. तुमचा माइंडवर तुमचा भरोसा असला पाहिजे. आणि ठीक आहे. आणि कुणाची फॅमिली स्टार्टिंगला ना सपोर्ट करत नसते. ठीक आहे. तर मी माझ्या फॅमिलीला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण मी चालू केले. तर माझ्या जिथल्याकडे राहतोय माझ्या फॅमिली त्यांना संपूर्ण लोकांना माहिती आहे की मी व्हिडिओ पण बनवतोय, कामाला पण जातोय, स्टडी पण करतोय. त्यामुळे मला हा चालतो. तुम्ही पण असंच करा. तुमचं एक शेड्यूल फिक्स करा, त्या शेड्यूलमध्ये तुम्ही बसला पाहिजे. ठीक आहे. आणि असं फोकट भावत काय करायचं नाही. व्हिडिओ ते शिव्यागाळ करायचं नाही, काय नाही. कॉमेडी व्हिडिओ बनवा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवा, एज्युकेशनल व्हिडिओ बनवा, चालतील. पब्लिक प्लेसमध्ये जायचं असेल त्याच्यावर ठीक व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. आणि पब्लिकमध्ये घ्यायचं नाही, तुम्ही बिनधास्त बोलायचं. तर तुम्ही माझी ब्लॉग बघताय त्याच्यामध्ये मी पब्लिक व्हिडिओमध्ये पब्लिकमध्ये एवढी बघते मागून, कोण कोण बघतात, कोण कोण बघत नाही. ठीक आहे. कारण की मला माहिती आहे, माझा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही तुमच्या हातात मोबाईल पकडला तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही काय करणार आहे. ठीक आहे. आणि ते तुम्हाला जाणवते. तुम्ही एकदा मोबाईल बघून ना कॉन्फिडन्सली एकदम रुरल एरियामध्ये जावा, तिकडे कोण नाही, मोकळा रस्ता आहे, तिकडे जा आणि तिकडे बिंदास चालू करा, बोला. तुम्हाला बोलता येणार नाही. तेच तर तुम्ही पब्लिकमध्ये गेला ना तर पब्लिकच्या तोंडाकडे बघून तुम्ही बोलू शकता. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन करू शकता, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही करताय तुम्हाला कुठं कॉन्फिडन्स येणार, जिकडे पब्लिक असेल तिकडेच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार, ना की मोकळ्या ठिकाणी येणार. ठीक आहे. कधी पण ट्राय करून बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो